झी 24 तास एक पाऊल पुढे। आगामी वर्ष हे राजकारण्यांसाठी महत्त्वाचं असणार आहे। 2014 मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत। त्यामुळे 2013 हे वर्ष सर्व पक्षांसाठी निवडणुकीच्या पूर्वतयारीचं असणार आहे। सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष कदाचित आणखी तीव्र झालेला आपल्याला पाहायला मिळेल, तर विरोधकांमध्ये वाढत चाललेली दरी कमी होते की आणखी वाढते हेही पाहणं या वर्षात महत्त्वाचं ठरणार आहे। सरत्या वर्षात राज्यातलं राजकारण अनेक घटनांनी ढवळून निघालं। निवडणुकांचं वर्ष ठरलेल्या 2012 मध्ये 10 महापालिका, 27 जिल्हा परिषदा, नगरपालिका आणि पंचायत समित्या अशा अनेक निवडणुका पार पडल्या। या निवडणुकांमध्ये ताकद आजमावलेले पक्ष आता ताकद वाढवण्याच्या प्रयत्नात असणार आहेत। यावर्षी पाहायला मिळालेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष 2013 मध्ये अधिक तीव्र झालेला पाहायला मिळेल। या दोन्ही पक्षांमध्ये नंबर 1 होण्याची स्पर्धा आहे। अजितदादांना मुख्यमंत्री करण्याच्या इच्छेनं राष्ट्रवादी काँग्रेस 2014च्या विधानसभा निवडणुकीची तयारी 2013 पासूनच करायला लागेल यात शंका नाही। सिंचन घोटाळ्यावरून अडचणीत आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला या घोटाळ्यात आपला सहभाग नसल्याचं सिद्ध करावं लागणार आहे। 2014च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राज्यातला पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनवून या नव्या इमारतीला गुलालानं नावून घालण्याची संधी ही आपण सगळ्यांनी मिळवायची। काँग्रेस पक्षानं 2009च्या निवडणुकीत सर्वाधिक जागा पटकावल्या होत्या। 2014 विधानसभा निवडणुकीतील हा पहिला क्रमांक कायम ठेवून मुख्यमंत्रीपद आपल्याकडेच ठेवण्याचं आव्हान काँग्रेस पुढे आहे। त्या दृष्टीनं पक्षानं आत्तापासूनच तयारी सुरू केल्याचं दिसतंय। सरत्या वर्षात पार पडलेला वचनपूर्ती मेळावा त्याचंच द्योतक म्हणावं लागेल। आमच्या मित्र पक्षाचे त्यांना एकच सांगायचंय, तुम्ही तुमचा पक्ष वाढवा, काँग्रेस आपला पक्ष वाढवायचा प्रयत्न करेल आणि आपण पाहू की मागच्या वेळेला तुम्ही आमच्याकडनं जागा सोडून घेतल्या, मागच्या वेळेला सोडलेल्या जागा तुमच्या आल्या नाही। दोन्ही काँग्रेसमध्ये क्रमांक 1 साठी स्पर्धा लागली असतानाच पक्ष वाढवण्यासाठी राज्य मंत्रिमंडळात फेरबदल आणि विस्तार झालेला आपल्याला पाहायला मिळू शकतो। काँग्रेस राष्ट्रवादीप्रमाणेच शिवसेना भाजप युतीमध्येही संघर्ष पाहायला मिळतोय। मागील अनेक वर्ष एकत्र असूनही सरकारला कोंडीत पकडण्यासाठी हे दोन्ही पक्ष कधीच सर्व शक्तीनिशी एकत्र आलेले नाहीत। भाजपनं पुन्हा एकदा गोपीनाथ मुंडे यांच्यावर महाराष्ट्राची जबाबदारी सोपवली आहे, तर बाळासाहेब गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी राज्यातील प्रमुख शहरांमध्ये दौरा केला। विधानसभेवरती भगवा फडकवायचा आहे म्हणजे काय करायचंय? शिवसेना, मला तरी काय प्रश्न पडलेला नाही की शिवसेनेचं उद्या काय होणार। ठीक आहे, या सगळ्यांचा समाचार मी जानेवारीपासून घेईन। शिवसेनेत आलेली शिथिलता दूर करण्यासाठी उद्धव ठाकरे नव्या वर्षात काय पावलं उचलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सरत्या वर्षात शेवटच्या काळात राज ठाकरे शांत होते। नरेंद्र मोदींच्या शपथविधी व्यतिरिक्त फारसे बाहेर न पडलेले राज ठाकरे नव्या वर्षात काय भूमिका घेणार याची उत्सुकता आहे। त्यामुळे 2013 हे वर्ष प्रत्येक पक्षासाठी 2014च्या विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी करण्यात जाणार यात शंका नाही। कोण किती जोरकसपणे या तयारीला लागतो हेच या वर्षात पाहायचं आहे। झी 24 ताससाठी दीपक भातुसे, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।